राजकीय वर्तुळातली ही महत्त्वाची बातमी आहे। मुंबईमध्ये 84 जागा शिवसेनेला सोडण्यास नकार देण्यात आला असल्याचं कळतं आहे। 2017ला सेनेनं जिंकलेल्या जागा सोडण्यास नकार दिल्याचं कळतं आहे। 2017ला जिंकलेल्या सर्व 82 जागांवर आता भाजपनं मात्र दावा केलाय आणि 2017ला सेनेनं जिंकलेल्या जागा सोडण्यास मात्र नकार दिल्याचं कळतंय। त्यामुळे आता महायुतीमधलं विशेषतः भाजप आणि शिवसेनेमधलं हे जागा वाटपाचं सूत्र नेमकं काय ठरतं आहे, कोणाला किती जागा सोडल्या जात आहेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। 84 जागा शिवसेनेला सोडण्यास नकार देण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये 84 जागा मागच्या वेळी शिवसेनेनं घेतलेल्या होत्या, मात्र यावेळी या 84 जागा सोडण्यास नकार देण्यात आल्याचं कळतंय। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। ओम, 2017ला सेनेनं जेवढ्या जागा जिंकल्या होत्या तेवढ्या देण्यास आता नकार दिला जातोय। भाजपनं मात्र ज्या 82 जागा जिंकल्या होत्या त्यावर दावा केलेला आहे। कसं नेमकं आता हे सगळं सूत्र सुटणार आहे? अनुपमा, आपण जर पाहायला गेलं तर सिटिंग 84 जागांचा आग्रह शिवसेनेकडनं केला जातोय, परंतु या जागांवरती मुख्यत्वे ठाकरे विरुद्ध शिंदे ही लढत होते आणि त्यामुळे या लढतीचा थेट नुकसान किंवा फटका हा महायुतीला बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। यामुळे सर्वच्या सर्व 84 जागा सोडण्यास कुठेतरी भाजपकडनं नकार दिला जातोय। ज्या ठिकाणी शिंदे गटाचं स्वतःचं प्राबल्य आहे त्या जागा भाजप सोडण्यास तयार आहे। पहिल्या बैठकीत देखील यावर चर्चा झाली, दुसऱ्या बैठकीत देखील चर्चा झाली, परंतु सिटिंग जागांचा आग्रह शिवसेनेकडनं केला जातो। त्यामुळे या कुठं कशा पद्धतीने सुटलं जाईल याकडे खऱ्या अर्थानं सगळ्यांचं लक्ष आहे। दुसरा आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 300हून अधिक जागांवरती भाजप पहिल्या बैठकीत देखील थांबवतं आणि दुसऱ्या बैठकीत देखील थांबवतं। त्यामुळे हे सूत्र कशा पद्धतीनं आता अंतिम केलं जाईल आणि ज्या जागांवरती शिवसेनेकडनं दोन्ही बैठकांमध्ये क्लेम करण्यात आलाय त्या शिंदे विरुद्ध ठाकरे लढत होणाऱ्या जागांवरती सहमती कशा प्रकारे होईल हे आता खरं पाहणं महत्वाचं असेल। अजून एक फेरी चर्चेची बाकी आहे आणि तिसऱ्या फेरीनंतर ज्या जागांचा तिढा कायम असेल त्या जागांवरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार। त्यामुळे अधिकाधिक जागांवरती पेच सोडवण्यास प्रयत्न दोन्ही बाजूंनी केले जातात। त्यामुळे आता किती जागांचा पेच राहतोय आणि त्यावर शिंदे आणि फडणवीसांमध्ये चर्चा होते पाहणं महत्वाचं। ठीक, धन्यवाद ओम दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि जरूर या संदर्भातल्या ताज्या घडामोडी जाणून घेत राहू। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।